आज बनवूया काळ्या मसाल्याची शेवगा। पहिले 3-4 शेवगा कट करून पाण्यात उकळून घ्या। मी छोटा खोबऱ्याचा तुकडा गॅसवर चाळून घेतलेला आहे। आता मीडियम साईजचे 2 कांदे कट करून तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। आता आपण यात थोड्या मिरच्या टाकूया। मी इथे 4-5 मिरच्या टाकलेल्या आहे। तर मोठा चमचाभर मी इथे अख्खे धणे घेतलेले आहे, ते पण आपण चांगले तेलामध्ये परतून घेऊया। आता मी लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहे, ते आपण तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया। 1 चमचाभर पांढरं तेल घेतलेलं आहे, याने चांगली चव येते भाजीला, ते पण चांगलं परतून घेऊया। आता हा भाजलेला मसाला आपण थंड करून घेऊया। त्याचबरोबर 1 छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि तो भाजलेला खोबरा त्याचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करून घेऊया। त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग आणि वाटलेला मसाला चांगला परतून घ्यायचा। त्यामध्ये गोडा मसाला किंवा घरगुती काळा मसाला 1 चमचा, चवीनुसार मीठ, थोडी अर्धा चमचा साखर घालून चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। आणि आपल्याला जेवढं पातळ ठेवायची ग्रेव्ही तेवढं पाणी टाकायचं आणि नंतर 1 उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण उकळलेल्या शेंगा टाकायच्या आणि 1-2-3 मिनटं चांगली उकळी आलं की आपण सर्व करू शकतो। अशा पद्धतीने आपला काळा मसाला शेवगा तयार आहे।